दे इकडे. हा बरेच आहेत रे. अय्यो दे दे दे. आहे ना. जबरदस्त मासे आहेत. हॉटेल आहे. हॉटेलचं बोर्ड तर नाहीये, पण तुम्ही जर डिंबेला जात असाल तर लांडेवाडी म्हणून गाव आहे आणि लांडेवाडीचं जे बस स्टॉप आहे, एसटी महामंडळाचं बस स्टॉप आहे, त्याच्या समोरच हे हॉटेल आहे. आणि इकडे एकदम चहा इतका भारी मिळतो ना, तुम्हाला गावाची आठवण येईल. तुम्ही जर इकडे आलात लांडेवाडीला वगैरे किंवा डिंबेला जात असाल तर लांडेवाडीहून जाणार असाल तर इथला चहा एकदा नक्की टेस्ट करा. परत एकदा आपण आलोय अक्षय सोबत. मुरी मासे पकडायची टेक्निक आहे, म्हणजे जुनी आहे टेक्निक पण फार मजेदार टेक्निक आहे. तर ती आपण आज अक्षयकडनं शिकणार आहोत. खेकड्याचा ठेचा, म्हणजे लहान खेकडे पकडायचे आहेत आपल्याला आणि त्याचा चुरा करून ताटमध्ये ठेवायचा आपल्याला आणि त्याच्याने मासे त्यामध्ये जातील. बरोबर ना. अशा प्रकारे हे लहान लहान खेकडे आपण पकडले. अजून 2-3 पकडायचे आहेत आपल्याला. हो धामण नाही, दिवड आहे दिवड. थांब. आपण 3 ताट आणलेत आज आणि ह्या ताटामध्ये मासे कसे पकडायचे हे आज आपल्याला अक्षय सांगणार आहे. हे कापडाला ऑलरेडी होल पाडलेत ना. हे सेंटरला होल आहे की ते. हां 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 उलट करावं लागतं असं. हे असं हां हां पाहायचं. बरोबर चालेल ना एवढं. हे बघा हे सगळे खेकडे हे आता ठेचून घेणार आहे. हां हे वरून थोडंसं लावायचं आपल्याला. अच्छा अच्छा थोडंसं वरतून लावायचं इथे. ओके. वरून फक्त माशांना दिसण्यासाठी. हां हां आणि आतमध्ये जास्त करून टाकायचे. जास्त टाकायचे. ओके. तर फायनली आपले जे ट्रॅप आहेत ते रेडी झाले. ते आता आपण लावायला जाणार आहोत आणि तिकडे गोप्रो सुद्धा लावणार आहोत आणि गोप्रोमुळे आपल्याला कळेल मासे कसे त्या ट्रॅपमध्ये शिरतायत. मित्रांनो आपल्याला असा खड्डा बनवून घ्यायचा. जास्त मोठा बनवायला लागेल. 3 ताटं लावायचे एका जागी. मासे बघा ना कसे. वाळू लावून घ्यायची बाजूला. ओके. म्हणजे ते थाटा सरकणार नाही ना. आणि हे काटच ना सर. हे काट हम्म, हे बघा, ताटांचे. हा ते दिसले नाही पाहिजे माशांना. 5-5, 10-10 मिनिटांनी ते ताट काढायचे, परत चारा टाकायचा आणि परत लावायचे. बरोबर ना. असंच ना. अशा प्रकारे थोडे थोडे करून जेवढे मासे आपल्याला हवेत तेवढे मासे आपण पकडूया. भोक्षी. हे बघा याला भोक्षी म्हणतात. आजीनी हे लावलंय म्हणजे उतरणीचे सगळे मासे याच्यामध्ये अडकतात ना, जाऊन त्याच्यामध्ये अडकतात ना. आजी तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? हौसाबाई लक्ष्मण गबाले. हे पण गबालेच आहेत. तर अशा प्रकारे हे ट्रॅप लावलंय बघा आणि याच्या शेवटी ना हे ट्रॅप आहे, याच्यामध्ये मासे सगळे अडकतात. तर ह्या जाळीमधनं मासे त्याच्यामध्ये जातात. याला भोक्षी म्हणतात. 1 नंबर ट्रॅप आहे. अच्छा आजी मग कालवण तुम्ही कसं बनवता त्याचं? मग हे मासे त्यात टाकून द्यायचे. 3-4 वाजता काढायला मग आम्ही येतो हे बघायला फक्त. मग अच्छा त्या होलवर हात लावायचा का? दे दे इकडे. हा बरेच आहेत रे. अय्यो दे 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 इकडे. होलवर असा हात ठेवायचा नाही तर भरपूर आहेत. बापरे याच्यात भरपूर आहेत ह्यावाला याच्यात.
आलेत ना. एकच नंबर. हे बघा केवढे फडफड करतात ते. एकच नंबर. तुम्हाला याच्यामध्ये मासे दिसतच असेल. तर अक्षय जे आहे ना ते त्यांनी तांब्यासारखं काहीतरी आणलं होतं, त्यामध्ये मासे ठेवायचे आहेत. ते घेऊन येतोय. त्यानंतर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवेल मासे किती अडकले यामध्ये. असे पकडायचे चारी पण आणि असं उलट करायचं. एक आहे बारीक. इकडे वाम नाही मिळत का रे विक्रम? व्यवस्थित घे शूट. हे बघा. याच्यात किती आहेत हे, बापरे. याच्यामध्ये टाकू हे पण आहे, मळे पण आहेत. माझ्या याच्यात मळवे नाही बघ एक पण, मुरे आहेत सगळे. यार इकडं खरंच वाम पाहिजे होते. पद्धतच आहे ना हे सगळं बनवायचे. प्रत्येक माणूस नाही म्हणजे त्याला माशींची आवड आहे ना. जबरदस्त मासे हे कशी येणार आजी ना. त्यांना खेकडे आहे, लहान खेकडे पण आहेत. वा पिल्लच आहे ते. अरे मरळीसाठी चांगलं की, मोठा पण आहे खेकडा. केवढे खेकडे चालेत आजी जास्त. मग हे लहान खेकडे पण घेऊन जाता कालवणाला, तोडून देता ना. निघाले सगळे संध्याकाळपर्यंत. हे बघा मासे बघा, बारीक सगळे मासे सुद्धा आहेत. दिसत आहे क्लिअर. हे आता तरी नायलॉननी बनवत आहे. पूर्वी ना हे सुद्धा बांबूचं असायचं. मी पाहिलेलं आहे. मी गडचिरोलीला गेलतो ना, तेव्हा हे आहे ना बोक्षी, ही बांबूची बनवली होती अशी. हे बघा अशा प्रकारे हे ट्रॅप लावलं जातं. परत अक्षयचे रिलेटिव्हच आहेत आजी, लांबचे रिलेशन आहेत. आणि आजींना आपण रिक्वेस्ट केली की आपण जे मासे पकडलेत, मुरी मासे किंवा त्यांनी जे त्यांच्या ट्रॅपमध्ये जे मासे मिळतील त्यांची ना आपल्याला त्यांच्या हाताने एक रेसिपी बनवून द्यावी त्यांनी. ॲक्च्युली अक्षय बनवणार होता किंवा मी बनवणार होतो, पण आमच्या हाताला ती चव नाही जी आजीच्या हाताला आहे. हे बघा मावशींनी सुक्कट वापरलं आहे, आपण खेकडे वापरले ते. हे काय पीठ? गव्हाचं पीठ. अच्छा गव्हाचं पीठ पण चालतं ना. म्हणजे एकाच टेक्निकचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळालेत. आपण खेकडे सुद्धा टाकू शकतोय, पीठ सुद्धा लावू शकतोय, सुक्कट पण टाकतात बघा. पीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि सुक्कट टाकतात. अशा प्रकारे पाण्यात ट्रॅप टाकलंय. कसं गेलंय. पिला राव द्या मला याला लावायला. तेच मग तुला म्हणलं काय इकडं ना म्हणते आई खेकडी घेऊन नाही म्हणलं. पिल्ला नाही भेटली खेकडी का मग पीठ लावी त्या. आजी स्वयंपाक करणार आहे, तर त्यामुळे आपल्याला काठ्या वगैरे लागणार आहे. सरपण म्हणू शकतो आपण, तर ते अक्षय गोळा करतोय. रात्री पाऊस आल्यामुळे लाकडं ती जराशी ओली झाली. पेटतील का? पण पेटतील ना. इथे चूल ऑलरेडी रेडीच होती, तर त्या चुलीवरच आपण कुकिंग करणार आहोत. म्हणजे इतकं सुंदर वातावरण आहे ना, एकदम आपण नेचरमध्ये आहे, जंगलाच्या मधोमध्ये डोंगरावर आहे आपण. इकडनं मस्तपैकी नदी वाहतीये, स्वच्छ पाणी आहे. आजी आहे, आपल्याला आजीच्या हाताचं कालवण खायला मिळणार आहे. याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. मासे जास्त काही स्वच्छ करायची गरज नाही आहे. फक्त त्यामध्ये आपण खेकडे आणि माती जी पडली होती ते काढून घेणार आहे. बाकी असं काही घासायचं वगैरे गरज नाही ना. नाही गरज आहे. हे बघा अशा प्रकारे फक्त मासे तो साईडला काढून घेतोय. त्यामध्ये दगड वगैरे होती आणि खेकड्यांचा चुरा होता तो काढून घेतलाय. तर अशा प्रकारे सगळे मासे मस्तपैकी क्लीन झालेत. आता आजी रेसिपी बनवतील. तेल घातलं बघा याच्यामध्ये. घरचा मसाला मीठ हळद आणि मसाला ना. बारीक मीठ पाणी काय नंतर हा ना. अच्छा म्हणजे मसाला घातला त्यामध्ये आणि डायरेक्ट हे पाणी घातलं तेल आणि आता याला पाण्याला उकळी येऊन देणार ना. आणि त्यानंतर मासे सोडणार आहे. जास्त काही मसाले नाही, मीठ आहे, घरचा मसाला होता. अजून काय होता? हळद. उकळी येऊन द्यायची ना याला. साधे सिंपल मसाले आहेत, एकदम सिंपल रेसिपी आहे, पण ह्या नेचरमध्ये ती करून खायची ना मजाच वेगळी आहे. ह्या गोष्टीसाठी बरेच लोक अक्षरशः पैसे देऊन सुद्धा त्यांना ह्या गोष्टी मिळत नाही.
कालवण तयार झालंय. आता मस्तपैकी टेस्ट करूया. अक्षयनी चपाती वगैरे काय आणलंय. गोष्टी इतक्या साध्या सिंपल असून सुद्धा इतक्या चांगल्या असू शकतात ना. आजची जी रेसिपी आहे ना त्याचं एक उदाहरण येते. मासे पण एकदम मस्तपैकी शिजले. यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे कुठं बनवलं आहे आणि कोणत्या नेचरमध्ये आपण बनवलं आहे ना त्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूर फरक पडतो जेवणावर, जेवणाच्या टेस्टवर. कालवण आणि भाकर हे चुरून खाण्यामध्येच खरी मजा आहे. मस्तपैकी असं चुरायचं. एक नंबर. माझ्याकडे पण जास्त नाहीत पण हे थोडेच आहेत. नाही नाही घ्या. नाही घ्या आजी. नाही घ्या ना, ओले होतील. घ्या ना प्लीज. अरे नाही घ्या, ओले होतील. घे. आशीर्वाद राहू दे तुझा फक्त, बाकी काय नाही. हां परत एकदा सांगतो मित्रांनो, अक्षयचं पण एक चॅनल आहे, अक्षय गबाले. त्याचं नाव तुम्हाला इकडे मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूपच धम्माल व्हिडिओ होता, खूपच मजा आली. जेवण आणि ट्रॅप म्हणजे खरंच मी सांगू शकत नाही, मला इतकी मजा आली ना अक्षयमुळे. थँक्यू सो मच अक्षय. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्लीज आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ते दोन्ही आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते दोन्ही प्लीज 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 फॉलो करा. तिकडे सुद्धा मी व्हिडिओज टाकत असतो. जर तुम्ही एक लहान उद्योजक असाल किंवा तुम्हाला जाहिरातीची गरज असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तुमची जाहिरात करू शकता. तेही अगदी अगदी एकदम कमी रेटमध्ये, फक्त आणि फक्त 2000 रुपयामध्ये. थांबले पाय आले नाही तर मी आलो असतो तिकडे. अच्छा 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 ठीक आहे आलो.